नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गवार बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूया. सुरुवात करूया. भाजीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं आहे. आता यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेऊ. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता आपण हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घेऊया. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून झाला आहे. आता आपण यामध्ये लसूण पेस्ट आणि सुके मसाले घालूया. सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धनेपूड घालायची. आता हे सर्व साहित्य अर्धा ते 1 मिनिट आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊ. इथे आपला टोमॅटो छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये गवार आणि बटाट्याच्या फोडी घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून ही भाजी 3 ते 4 मिनिट पाणी न घालता मध्यम आचेवरती छान शिजवून घ्यायची. 4 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी न घालता शिजवल्यामुळे गवारीचा कच्चेपणा कमी होतो आणि भाजी छान टेस्टी होते. आता आपण भाजीमध्ये पाणी घालून घेऊया. इथे मी 1 ते 1.5 कप पाणी घालत आहे. मिक्स करून घेऊ. आता आपण भाजीवर झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिट भाजी छान शिजवून घेऊ. 3-4 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची, म्हणजे भाजी करपत नाही. 15 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून भाजी चेक करून घेऊ. तर इथे दाबून बघितलं तर बटाटा आणि गवार दोघंही व्यवस्थित शिजले आहेत. गॅस बंद करायचा. तर इथे आपली छान चमचमीत गवार बटाट्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.